नमस्कार, सुस्वागतम, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं कॉमेडीच्या जादुई दुनियेत, जिथले छोटे छोटे जादूगार आपल्याला पोटभर हसवतात आणि आपला आठवडा रिफ्रेश करून टाकतात. येस, घेऊन आलोय नो सोपी नूडल्स डब्बागुल सोबत रिअल फ्रूट पॉवर, हेल्दी इज हॅपी. विजय हो, अरे सुरू करा ना एपिसोड. काय किती वेळ, प्रत्येक वेळेला असंच आहे. निलेश येत का नाहीये? नेहमीच येत उशीर. नेहमी कशाला उशीर येत होतो? निर्मिती नाही आलो. त्याला काय अर्थ नाहीये निलेश. म्हणजे आता आम्ही सगळे जमलेलो आहोत आणि निलेशचा पत्ता नाही. तू गप्पा बस, तू पण उशिराच येतोस. कधी कधी मी नेहमी उशिरा येतो. आलो. हॅलो, मी चालू करू का? हा तू सुरू कर. काय प्रॉब्लेम नाही ना? नाही ओके, चालेल चालेल. अरे हॅलो, अरे काय तर आज निलेश आपल्यात नाहीये. काय म्हणजे इथे नाहीये, दुसरीकडे कुठेतरी काम करत असेल. पण शो मस्ट गो ऑन. मी चालू करतो. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करत आपल्या सगळ्या स्पर्धक मुलांचं. अरे हॅलो, अरे खरे मी दिसतो. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या बाकीच्या सगळ्या मेंटर्सचं. अरे हॅलो, माझं ऐका ना कुणीतरी, मी ओरडतो. आता स्वागत करूयात आपल्या डंगरी बँडचं. आणि आता वेळ आलेली आहे आपल्या जजेसचं स्वागत करण्याची. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात निर्मितीताई सावंत. अहो, मी दिसतोय का तुम्हाला कुणाला? हॅलो, पुष्कर दादा श्रोत्री. काय जोश आलाय हा. अरे काय जोश आलाय. मी ओ झांगड काका, फर्स्ट क्लास करताय तुम्ही अँकरिंग. कीप इट अप. अख्खा एपिसोड तुम्हीच करा. तुम्ही करा म्हणजे काय? हॅलो, ए काय 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 चाललंय काय तुमचं? अरे मी दिसत नाही की काय कुणाला? घड्याळ काय बदललं? मिस्टर इंडिया झालो की काय मी? आता मी वाटेल ते करू शकतो कारण मी कुणालाच दिसत नाहीये. नीट उभा राहा ना, घाण दिसतंय सगळं. मी दिसतोय मगाचपासून दिसतोय. हे काय होतं? आहे मी आहेस खरा खुरा आहे. दिसतोय. प्लॅनिंग करते की काय मी यायच्या आधी सगळे मिळून? चला, मी तुम्हाला तरी दिसतोय ना? जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे. आजच्या आणि उद्याच्या भागामध्ये जी टीम सगळ्यात छान परफॉर्म करेल त्या टीमला मिळणार आहे किंडर जॉय यांच्यातर्फे गिफ्ट हॅम्पर. किंडर जॉय सोबत खेळा, जिंका आणि शिका. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत. सुट्ट्या संपल्यात, शाळा सुरू झालेली आहे, पण शाळेत जाणाऱ्या मुलांच्या बऱ्याच तक्रारी येतो. बघूयात मग त्या तक्रारी कोणत्या आहेत आणि त्या तक्रारी ते कोणासमोर मांडतायत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया तात्या तोडणकरांच्या टीम मधून राणू, मुमू आणि स्वतः तात्या. आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूँ. आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूँ. नाव माझं आहे काय? अरे कोण आहे मी? वकील. येस मिलॉर्ड. अरे हवालदारचा ड्रेस घातला आणि वकील म्हणता? माझा डब्बा गुल करताय की काय? काय काय हे? अजून स्किट सुरू झालं नाही आणि तुम्ही लगेच पोंगा पण वाजवलात. सॉरी, माझा मोबाईल आहे. कोण आहे? काय? बायकोचा फोन. हॅलो, हा बायको बोल. काय बंड्या ट्युशनला जात नाहीये? धोत्रीत दे ना त्याला क्लासला पाठव. हा, आणि जर तो गेला नाही तर त्याला सांगायचं बाबा येतील संध्याकाळी आणि पठ्ठ्याला पट्ट्याने मारतील. हा, बाय बाय बाय. इन्स्पेक्टर काका. मी इन्स्पेक्टर. हे साधे साधे हवालदार आहे, ते साधे. असू देत, हवालदार असो इन्स्पेक्टर असो, कायदा दोघांच्याही हातात असतो ना. बरोबर. काय काय काम काय? आम्ही तक्रार करायला आलोय. अरे तेव्हा काय झालं? कंपास पेटी हरवली की पुस्तक हरवलं? काहीही हरवलेलं नाही, काहीही चोरीला गेलेलं नाहीये. अरे मग तुम्ही इथे काय टाइमपास करायला आलात का? हे रेल्वे स्टेशन आहे का पोलीस स्टेशन आहे? म्हणजे तुम्ही टाइमपास करायला रेल्वे स्टेशनवर जाता? हा, रोज संध्याकाळी ड्युटी संपली. तक्रार काय ते सांग.
आमच्या शाळेची पुस्तकं वेळेवर येत नाही. अच्छा. 2 महिने उशीर होतो. ओके ओके, ही तक्रार आहे. नाही अशी तक्रार नाहीये. ती पुस्तकं उशिरा आल्यामुळे आमचे टीचर्स कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास करायला लावतात. ओ, ही तक्रार आहे. नाही, अरे मग तक्रार काय आहे? आमची तक्रार अशी आहे की जर पुस्तकं उशिराच येणार असतील तर त्यांना पाठवूच नका ना. अरे असं कसं मग तुम्ही अभ्यास कसा करणार? अहो काका, तसही आम्ही 8वी पर्यंत पास होणारच आहोत ना. मग फरक काय पडतो? हो ना, फरक काहीच पडत नाही. बरोबर बरोबर. हो तेच सांगतोय, फरक काहीही पडत नाही. हो मग तक्रार काय? हा, आमची अशी तक्रार काय आहे काय? की त्या पुस्तकांमध्ये किती मुद्रण दोष असतात. हो आजकाल पुस्तकांमध्ये मुद्रित खूप असतात. मूळ शब्द काय? मुद्रण दोष. हा म्हणजे काय? छपाईतल्या चुका. आता कळलं तुम्ही इन्स्पेक्टर का नाही झालात ते महत्वाचं नाहीये. अच्छा, म्हणजे पुस्तकं नीट छापली जात नाही अशी तुमची तक्रार आहे? नाही, आधी पुस्तकात काय छापलंय ते त्यांनी स्वतः नीट वाचावं आणि खात्री झाली की मगच पाठवावेत. उगाच छापाकाटा करून पाठवायची नाहीत. पुढची तक्रार. शाळेला युनिफॉर्म नसावेत. का? किती छान छान ड्रेसेस असतात, घालायलाच मिळत नाहीत. हो ग हो, माझ्याकडे पण किती छान छान ड्रेसेस आहेत, मला सुद्धा घालायलाच मिळत नाही. म्हणजे युनिफॉर्मच घालायला लागतो मला, आणि जर मी युनिफॉर्म घातला नाही ना तर समोरचा मला काडीची किंमत देत नाही. तुम्ही घाला युनिफॉर्म, नाही तर कळणार कसं कोण पोलीस कोण गणपती. ए, जास्त बडबड करायची नाही, पोलिसांचा अपमान करायचा नाही. एवढा हाडकुळेस ना, भोकं पडेल आणि बासरी सारखा वाजवेन, कळलं काय? तक्रार का ते सांग. शाळेत हजेरी कंपल्सरीच नसावी. शिक्षकांना एवढीच हौस असेल ना तर त्यांनी घरी येऊन शिकवावं. का? अरे इकडे शिक्षकांनी घरी काय यायचं? यायलाच पाहिजे. तू इकडे. वा, बोल. ट्युशन टीचर्स येतातच ना घरी, मग यांना काय होतं घरी यायला? हे बघा, हे असं कसं? आपल्याला गरज असते ना, आपल्याला म्हणजे आम्हाला तुम्हाला गरज असते ना. अहो पण गरज दोघांना असणार ना. जर शिकणारी मुलंच नसतील तर या शिक्षकांना नोकऱ्या कशा मिळणार? आणि निदान कविता शिकवताना तरी त्या हिट गाण्यांच्या चालीतून शिकवाव्या, म्हणजे पाठ करायला सोपं जातं. कशा? श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. काय चिंगम बिंगम खाऊन आले असेल तर थुंकून टाक. मराठी कवितांना विदेशी चाली लावायच्या नाहीत. मी सांगतो कशी चाल लावायची ती. चालते रे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे, जी जी र जी 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 जी. असं असं सगळं असं आहे. शाळेत सगळ्या विषयांना एकच शिक्षक हवा. का? जर एक विद्यार्थी 10 विषय लक्षात ठेवू शकत असेल तर एका शिक्षकाने लक्षात ठेवायला काय हरकत आहे? हो, हे माझ्या लक्षातच नाही आलं इतक्या वर्षात. आता कळलं तुम्ही इन्स्पेक्टर का झाला नाहीत ते. ते महत्वाचं नाहीये. तक्रार कधी सांगा. आमच्या शाळेत परीक्षेला एका वाक्यात उत्तरे, संदर्भासहित स्पष्टीकरण, त्यात जोड्या लावा आणि रिकाम्या जागा भरा, असले 1760 प्रकार नकोतच ना. मग अमिताभ आजोबा विचारतात तसे प्रश्न हवेत. 4 ऑप्शन्स, 3 लाईफ लाईन्स. बापरे, डेंजरस मागण्या त्यांच्या. ही मुलं ज्या शाळेत जात असतील ना ती शाळा नक्की बंद होणार. मुलांना कुठल्या शाळेत जाता तुम्ही? आम्ही डब्बा गुल शाळेत जातो. अरे देवा, तुम्ही डब्बागुल शाळेत जाता? हो. माझा मुलगा पण डब्बागुल शाळेत जातो, म्हणजे माझा सुद्धा डब्बागुल. कशी वाटली आमची उन्हाळ मुलं? तक्रारखोर मुलं. हो. तात्या, तुम्ही म्हणजे सगळ्या बाजूनी असे शोभलात. हो, मी म्हणजे रोल सगळ्या मध्ये बाजूने हवालदार शोभलात तुम्ही. म्हणजे रोल मध्ये फिट बसण्याचा प्रयत्न केला. आणि मुमू, क्या बात आहे. ज्या पद्धतीने ओरडत होतीस ना तू त्या हवालदार काकांना, क्या बात आहे. खूप छान केलं तुम्ही दोघांनी. थँक्यू 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 व्हेरी मच. थँक्यू. बरं, सिग्नल कुठला द्याला मला?
थँक्यू 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 व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच. खाण्यापिण्याची तर आवड सगळ्यांनाच असते, म्हणूनच 1 कोटी मुलांची आवड आहे नॉर सुपी नूडल्स. मी पण थोडस काहीतरी खाऊन येतो, तोपर्यंत घ्या एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा नॉर सुपी नूडल्स डब्बा गुल. अगं ते मी ज्ञान वाटत होतो. तू कसलं ज्ञान वाटणार? मागच्याच एपिसोड मध्ये दप्तर जड झालं म्हणून ओरडत होतास. अगं ज्ञानासाठी दप्तराची गरज नसते ग, ते तर इथे असतं. वरती हात दिसतोय ना. अरे मी लोकांच्या घरी जाणार, म्हणणार ताई मला निवडून द्या, दादा मला निवडून आता द्या. मला कळलं. शिकतोय, हळूहळू शिकतोय. आईने जे तुला तांदूळ निवडायला सांगितले ते तू लोकांकडनं निवडून घेणार. काय करतोयस? खरोखर तुमचंच ना का बांबू चिकटलं खाल्लं? तर पब्लिक माय बाप, डोळे ताणून घ्या, श्वास रोखून घ्या, कान सताट उघडे ठेवा. उस्ताद, कसरती आपण करायच्यात का लोकांनी?